हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. सकाळी मम्मी भांडे घसत होती. भांडे सकाळीच नाही जेव्हा जमा झाले तेव्हा हा ठीक आहे, जाऊ द्या. घसत होती मम्मी भांडे. पोळी खाऊन घेतली आणि मग मी आवरायला सुरुवात केली. इग्नोर माझा होता. तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी मकर क्रांती. अरे सॉरी हॅपी मकर संक्रांती. अरे यार शिट, हॅपी मकर संक्रांती. जमलं बाबा फायनली. तो आज के लिए इतनी बकवास बस हुई नाही, अभी और करेंगे. मम्मी गेली होती आजीकडे कारण आज आम्हाला तिकडे जेवण होतं. पप्पांनी ते थोड्या वेळ कानावेणू सोबत मस्ती केली आणि त्यानंतर या लैला मजनूचं काय चाललं होतं काय माहिती. इनका तो होता रहेगा अभी, ये देख लो. नवीन बिल्डिंग वरून मामान ते कसे हाय गाईज करत होते. जाता जाता यांचं दर्शन झालं. मग इकडे आलो आणि मामीने मला सांगितलं भजींकडे लक्ष ठेवा, म्हणून मी फक्त लक्षच ठेवत होती. जस्ट किडिंग. जेवण झालं, थोडंफार आवरून आली आणि आता मी चालली होती घरी कानावेणूला घेऊन. कोणाला पतंग तर उडवता येत नाही, बट जस्ट ऍक्शन चालली होती सगळ्यांची व्हिडिओ पुरता. पप्पा आले म्हणून आम्ही गच्चीवरून खाली आलो आणि इथे आमची मम्मी ना बाहेरून कुठून पतंग गोळा करून आणत होती. त्यानंतर मग मी समीक्षा त्यांच्यासोबत केंद्रात गेली आणि आज समीक्षाची मम्मी आणि बहीण पण होती. मस्तपैकी आरती वगैरे संपली, प्रसाद वगैरे खाल्ला आणि घरी जायला निघालो. तर मग मावशी म्हणे की चला मी आज तुम्हा सगळ्यांना पाणीपुरी खाऊ घालते. मग कॅम्पचे मध्येच मजे. आणि ह्या मॅडम बिना कांद्याची पाणीपुरी घेत. मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली सगळ्यांनी, बट मावशींनी नाही खाल्ली कारण मावशी स्ट्रिक्टली बाहेरचं अवॉइड करते. त्यानंतर मग त्यांचं बँकेत काम होतं ते केलं, घरी आणि माझं काय चाललंय. शेजारीन बाईचं. तर तो इथे तिळगुळ द्यायला आलेला होता आणि त्यानंतर मामाची पोरगी आली आणि तिला मी हा मोठा लाडू देऊन चिडवलं आणि मग तो लाडू मामींना घेऊन गेलो आणि इथे आमची मामींची मस्ती चालली होती. बघा आम्ही किती मस्ती करतो आमच्या मामी सोबत. वेणू मॅडमचा मूड खराब होता पण तिला आम्ही घेऊन गेलो सोबत. कसं म्हटलं थोडं फिरून आणू, फ्रेश वाटेल. त्यानंतर मग तिथून आम्ही गेलो दुसऱ्या मामाच्या घरी. एक मामा घरी नव्हता आणि एक काम करत होता. हॅपी मकर क्रांती. आपण मकर संक्रांती. गोड बोल. सदा स्वागत राहा. तिळगुळ घे, गोड गोड बोल. आमचं ते सांग आमच्याशी नको सांगू. अशी आमची मस्ती कायम चालू असते. घरी आलो, बाबा आलेले होते आणि काय माहिती माझं का अचानक एवढं डोकं दुखतंय 2-3 दिवसापासून. तर असा होता आमचा मकर क्रांतीचा मकर संक्रांतीचा दिवस. तुमचा कसा गेला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आज पुरतं एवढंच होतं. बाय, भेटूया उद्या.